अपात्र दाखवल्यात. त्या 1200 संस्थांमध्ये काही संस्था अशा आहेत, की त्यांनी 4-4, 5-5 वेळा मतदान केलंय आणि आता कोणता नियम लावलाय या ठिकाणी हेही आम्हाला माहीत नाही. काही संस्थांना लिक्विडेशनचं नोटीस पण आलेलं नाही. त्यांना डायरेक्ट त्यांचा 1200 संस्थेमध्ये उल्लेख केला आहे. आमच्यासारख्या संस्था अशा आहेत गेली 4-5 वर्षाचं ऑडिट, त्यानंतर निवडणुका, त्यानंतर दुधाचा सरासरी रेशो प्रमाण हे अगदी कायद्यात बसत असताना सुद्धा या संस्थांना त्यांनी लिक्विडेशनमध्ये काढणं ही खरोखर शासनाची अन्यायकारक भूमिका आहे. आणि ह्या अन्यायकारक भूमिकेला सर्व संस्था चालक जे आहेत हे एकत्र येऊन मोठं आंदोलन उभा करून या लोकांना धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यानंतर अशी एक अवस्था आहे की जे गोकुळचे काही अधिकारी आहेत यांनी ह्या संस्थांचा अभ्यास करून त्यांनी शासनाकडे योग्य पद्धतीची यादी पाठवायला पाहिजे होती. किमान ज्या संस्था व्यवस्थित चालू आहेत त्या संस्थांना तर यामध्ये मतापासून बाजूला ठेवता कामा नये, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. मी सर्वोदय महिला सवर्डे पाटणकर तालुका राधानगरी यांचा चेअरमन बोलतोय. खरोखर ही अन्यायकारक बाब आहे असं मला वाटतंय आणि शासनानं जरूर या ठिकाणी विचार करावा. जर विचार नाही झाला तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. यार ऑफिस समोर आम्ही धरणे आंदोलन धरणार.